चाय बेच सकते हो वहाँ पे? नहीं चाय है नहीं, एक मिनट नहीं चाय बेचने के शब्दों पे इनको इतनी एलर्जी क्यों है? 5 वर्षामध्ये जसा निष्क्रिय खासदार आमच्या गोंदिया भंडाऱ्याला भेटला, सुनील मेंढे यांनी आपला पायात फिरकी लावून फिरले आहेत. त्यांना काही माहिती हे लोक आमचे लोक घेऊन जाऊन त्यांना आपल्या पक्षातून तिकीट देतात हे आम्हाला सांगणार आहे का? एक मिनिट. चर्चेचा प्रश्न उत्तर देण्याची विकास के नाम पर कितने लोगों को सुविधा मिली है, कितना उसका लाभ ले रहे हैं? नमस्कार, मी स्वप्नील दुधारे देशोन्नतीच्या माध्यमातून आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपण आलो होतो भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघामध्ये. या ठिकाणी 19 तारखेला निवडणुका आहेत आणि या संदर्भात आपण रणसंग्राम लोकसभेचा हा कार्यक्रम आपण करणार आहोत आणि या कार्यक्रमात लोकांच्या प्रतिक्रिया, या नागरिकांच्या प्रतिक्रिया ह्या कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत की यावेळेस मत कुणाला देणार आणि विशेष म्हणजे जनता कौल कुणाला देणार. या ठिकाणी भाजप आणि काँग्रेस या दोघांमध्ये जय्यत टक्कर होणार असून या ठिकाणच्या निवडणुका कुठल्या पद्धतीने होणार आहेत आणि जनता कितपत त्यांना रिस्पॉन्स देणार आहे हे पाहणं आपल्याला गरजेचं आहे. चला आपण निघूयात थेट गोंदियाकडे. आपण आलो होतो भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघामध्ये. आपण आता या ठिकाणी विशेष म्हणजे या ठिकाणच्या नागरिकांच्या आणि मतदारांच्या आपण प्रतिक्रिया घेऊया. त्याचबरोबर देशोन्नतीच्या माध्यमातून या ठिकाणी आपण एक डिबेट देखील आयोजित केली आहे. त्या ठिकाणी बघूयात की जनता नक्की कुणाला कौल देते. नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतो. आज आपण आलो आहोत विशेष म्हणजे गोंदियामध्ये. या ठिकाणी भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघ आपण पाहतोय की आता येणाऱ्या 19 तारखेला या ठिकाणच्या निवडणुका आहेत आणि आपण आपल्या देशोन्नतीच्या माध्यमातून रणसंग्राम लोकसभेचा हा कार्यक्रम आपण सुरू केला आहे. या कार्यक्रमामध्ये आपण थेट जनतेशी संवाद साधणार आहोत. त्याचप्रमाणे आपल्या डिबेट या ठिकाणी पूर्ण होणार आहेत. जनतेचे प्रश्न या ठिकाणी महाविकास आघाडी आणि महायुती ह्या दोघांनाही आपण या ठिकाणी बोलवलं आहे. विशेष म्हणजे महाविकास आघाडी आणि महायुतीच्या या चर्चासत्रामध्ये जनतेचं काय मत आहे, जनता कुणाला कौल देणार आहे, या ठिकाणी कुणाच्या हातात कमळ येणार आहे तर काँग्रेसचा हात हा जनता हातात घेणार का, हा प्रश्न या ठिकाणी आहे. विशेष म्हणजे आज आपण या डिबेटला सुरुवात करूया. आज या ठिकाणी आपल्याकडे आहेत या ठिकाणी महायुतीचे उमेदवार कार्यकर्ते आहेत तर ह्या ठिकाणी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आहेत. आपण पाहू शकता या ठिकाणी महाविकास आघाडी आणि महायुती असा आपण गट केला आहे. आज आपल्या निवडणुका 19 तारखेला आहे तर आपण पहिलं वळूयात थेट महाविकास आघाडीकडे. तुम्हाला काय वाटतं, ह्या ठिकाणचं चित्र काय आहे? या ठिकाणचं चित्र असं आहे की मागील 5 वर्षामध्ये जे खासदार महोदय या ठिकाणी होते त्यांना 5 वर्ष मतदार शोधत राहिले. आता निवडणुकीच्या ऐन वेळेवर जेव्हा ते फिरून राहिले तर लोक त्यांना परतवून लावून राहिले की आता तुमची काही गरज नाही, आम्ही आपला उमेदवार शोधलेला आहे, आम्ही कोणाला निवडून पाठवायचा दिल्लीला ते आमचं ठरलेलं आहे, त्याच्यामध्ये परत जाणार. या ठिकाणची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला याचा इतिहास सांगायचा म्हटलं तर 1977 पर्यंत या ठिकाणी काँग्रेस यांची सत्ता होती. काँग्रेसच्याच लोकसभामध्ये खासदार गेलेले. नंतर 1977 नंतर जनता पक्षाचा उमेदवार या ठिकाणी खासदार म्हणून निवडून आला. त्याच्यानंतर पाहता पाहता या ठिकाणी भाजप आणि काँग्रेस या दोघांमध्येच आजपर्यंत काट्याची टक्कर आहे. या ठिकाणी प्रफुल्ल पटेल यांनी 3 वेळा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे हॅट्रिक मारत या ठिकाणी लोकसभेचे खासदार म्हणून ते इकडनं गेले आणि त्याच्यानंतर परत एकदा या ठिकाणी भाजपानं परत आपला हा गड ताब्यात घेतला. परत 2014ला मोदी लाट आली आणि नाना पटोले यांनी या मतदारसंघामधून खासदार म्हणून निवडून गेले. परंतु ते 2018ला आपल्या परत काँग्रेसमध्ये जाण्याचा त्यांनी हे घेतला, निर्धार केला आणि 2019च्या निवडणुकीमध्ये त्यांनी तीच निवडणूक ही नागपूरमध्ये नितीन गडकरी यांच्या बाजूने लढली पण त्या ठिकाणी त्यांचा पराभव झाला. आता जे येणारी निवडणूक आहे त्याच वेळेला सुनील मेंढे यांना 2019ला लोकसभेमध्ये उमेदवारी दिली होती आणि ते 2 लाख मतांनी या ठिकाणी निवडून आले होते. हा या ठिकाणचा इतिहास आहे. आज यांनी ज्या पद्धतीने सांगितलं आहे की आता सध्या इथे काँग्रेसचं वार सुरू आहे. आज मला तुम्हाला विचारायचं आहे की आता सध्याची परिस्थिती, आपल्याकडे शिंदे गटाचे कार्यकर्ते आहेत, मला सध्या एक सांगा की सध्याची परिस्थिती जसा शिवसेनेचा गट फुटला त्या गट फुटीमध्ये त्याचा परिणाम या ठिकाणच्या जनतेवरती किंवा वोटिंगवरती होईल का असं वाटतं? वोटिंग पे इसका कोई परिणाम नहीं है. जैसे अमर बराड़े जी ने आपको बताया कि पिछले जो खासदार हमारे महायुति के जो उम्मीदवार है सुनील मेंढे जी की उनकी स्थिति के बारे में उन्होंने आपको बताया, मगर मैं आपको अपनी स्थिति बताता हूँ कि हमारा आंकड़ा है 4 लाख वोट से चुनाव जीतने का. हर पक्ष को अपनी बात रखने की स्वायत्ता है. उन्होंने अपनी बात रखी, हम अपनी बात रख रहे हैं कि हमारे खासदार महायुति के सुनील मेंढे जी चुनाव जीत रहे हैं.
बात रही कि जनता के बीच में उनके जो रोष है, अब वो फेसबुक व्हाट्सअप के अंदर में थोड़ी बहुत एंटी इनकम्बेंसी रहती है, वो एंटी इनकम्बेंसी 19 तारीख को दिखेगी और बाकी तो 4 तारीख को समझ में आ ही जाएगा. यांचं मत असं आहे की सध्या सोशल मीडियावरती कुठेतरी नाराजगी दिसून येत आहे, जनतेची नाराजगी दिसून येत आहे. आता आपण पाहतोय की या ठिकाणी सुनील मेंढे यांच्या विरोधामध्ये काँग्रेसचा उमेदवार प्रशांत पडोळे आहेत आणि प्रशांत पडोळे यांच्या प्रचारासाठी खास राहुल गांधी यांनी साकोली या ठिकाणी सभा घेतली. त्याच ठिकाणी नंतर अमित शहा यांनी देखील सभा घेतली होती. तर मला एवढं तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे आज की आता अमित शहानी या ठिकाणी सभा घेतली आणि काँग्रेसच्या राहुल गांधी यांनी देखील या ठिकाणी सभा घेतली. या सभेचा परिणाम जनतेचा वोटिंगवरती होऊ शकतो का? कारण दोनही स्टार प्रचारक आहेत. देखिए, मैं कहना सिर्फ इतना चाहूँगा कि चाहे कोई भी पार्टी रहे, पब्लिक उसी को वोट देगी जो काम करेगा, चाहे वो मेरा हो या किसी का भी नेता हो. तो यहाँ हम ये नहीं कह सकते कि किसके पक्ष में बोले या किसके विपक्ष में. सब जनता जानती है, जनता समझदार है, जनता अपना नेता चुन लेगी. यांचं म्हणणं आहे की नागरिक जे आहेत, मतदार आहेत, तेच नेता हे करतील. मला एक सांगा की सध्या या ठिकाणी एवढ्या दिवसामध्ये, एवढ्या वर्षामध्ये काँग्रेस आणि लोकसभेमध्ये भाजपा यांचीच या ठिकाणी टक्कर होती. या ठिकाणी तिसरा उमेदवार उभा राहतोय किंवा बसपा झाला किंवा वंचित झाला, तर त्याचा परिणाम इथे होऊ शकतो का? नहीं, यहाँ पर कोई तीसरे का परिणाम कोई वो नहीं रहेगा, लेकिन जो मेन है कांग्रेस का एक नया चेहरा है, नया कैंडिडेट, फ्रेश कैंडिडेट है और एक पढ़े लिखे इंसान है. तो इसलिए कांग्रेस के जो है प्रशांत पडोले जी, इनका एक अच्छा वातावरण है. जैसे जो बीजेपी के कैंडिडेट सुनील मेंढे जी, पिछले 5 साल से उनके कार्यों में भी कुछ नहीं करे. उनके पार्टी के लोग भी कुछ बहुत नाराज़ी है और आम पब्लिक में भी बहुत एक रोष का वातावरण चल रहा है. या ठिकाणी विकास कामं झाले का? तुम्ही काय सांगू शकता? 5 वर्षामध्ये जसा निष्क्रिय खासदार आमच्या गोंदिया भंडाऱ्याला भेटला, असा मला असं वाटते की त्यांनी कोणताही विकास काम केला नाही. मी सांगतो, गोंदियामध्ये 7 वर्षा अगोदर मेडिकल कॉलेज मंजूर झाला, पण आजपर्यंत फक्त एक भिंत बांधलेली आहे, त्यांची बाउंड्री वॉल बनलेली आहे. यांचं मत असं आहे की मला आता बरं मला एक सांगा, तुम्हाला नाही, मला याच्यामध्ये सांगा, तुम्हाला मला एक प्रश्न असा आहे की प्रशांत पडोळे शिवसेनामधून आलेला कॅन्डिडेट यांनी दिला. यांच्याजवळ या 17 लाख लोक जो होती त्यामध्ये एक काँग्रेसचा कॅन्डिडेट नव्हता. हा अमर वराडे इथे आहेत, हे लोक आहेत, हे कॅन्डिडेट नाही आहे का? अशी परिस्थिती यांनी घेतली आहे. आणि मोदीजीचे केलेले काम आणि 5 वर्षात सुनील मेंढे यांनी आपला पायात फिरकी लावून फिरले आहेत. त्यांना काही यांच्या प्रश्नाचं आपण उत्तर यांच्या प्रश्नाचं उत्तर आपण घेऊया. 1 मिनिट यांच्या प्रश्नाचं उत्तर आपण घेऊया. मला एक सांगा, हे लोक आमचे लोक घेऊन जाऊन त्यांना आपल्या पक्षातून तिकीट देतात, हे आम्हाला सांगणार आहे का? आमचे हे भ्रष्टाचारी लोकांना वॉशिंग मशीन. यांचा 1 मिनिट यांचा स्पष्ट असा आरोप आहे. मी बोलतोय सर, ऐका ना, नाही मी बोलतो. माझा स्पष्ट आरोप आहे की तुमच्या आम्ही यांचे नेता बनत फिरत आहेत. नाही कोई डरते नहीं है. आपण ही चर्चा शांततेमध्ये पार पाडूया. मला एक सांगा, तुमचा काय आरोप आहे? अरे साहेब, सर यहाँ पे मराठी में बोलना चाहिए कि छत्तीसगढ़ मध्य प्रदेश नजदीक है और ये जिसके शीशे खुद के कांच के बने दूसरे पत्थर मारना बंद कर दो. ये जहाँ पे जो बोल रहे हैं शिवसेना भी महाविकास आघाड़ी में. अच्छा, आज मैं देशोन्नति की तरफ से एक सवाल पूछना चाहता हूँ. यहाँ पे निवडणूक जो है, ये चुनाव जो है, इसमें विकास काम देखे जाते हैं. यहाँ पे या ठिकाणी 2 गोष्टी आहेत. या ठिकाणी केंद्रामध्ये लोकसभा जे भाजपाचं सरकार आहे आणि या ठिकाणी जे फुटाफुटीचं राजकारण झालं आहे, पक्षफुटीचं राजकारण झालं आहे, त्याचा परिणाम कुठेतरी होऊ शकतो का? मला तुम्ही सांगा की भाजपाने की आता सध्याची जी परिस्थिती आहे, या ठिकाणी फुटाफुटीचं राजकारण झालं, त्याचा परिणाम या निवडणुकीवरती होऊ शकतो का? नाही, ह्याच्यात निवडणुकीत हा परिणाम होणार नाही, कारण की ते पक्षाचं जो काम आहे, सुंदर काम, त्याला बघून सर ते सगळे लोक इथं आलेले आहेत आणि त्यांच्या आल्याने आम्हाला बळ मिळणार आहे. आमच्यात बळ होत आहे. पण मला एक सांगा सर, तुम्ही अगदी खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं, पण ह्या 5 वर्षामध्ये जे विकास कामं व्हायला पाहिजे होते, असा यांचा आरोप आहे की विकास कामं झाले नाही. विकास काम सगळं होत आहे, सगळे विकास कार्य होत आहेत. आमच्या खासदार इथं विकास कार्यामध्ये मोदीजीची सर्व योजनामध्ये लागलेला होता. आता प्रचार आपण काही पण करू शकतो, परंतु आमच्या खासदार इथं काम करत होता.
बरं, आता मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा काँग्रेसला, की या ठिकाणी जो उमेदवार देण्यात आला आहे प्रशांत पडोळे, या उमेदवाराचा समाजामध्ये वावर नाही असं म्हणलं जातं, त्यांचा कुठलाही संपर्क नाही. आणि या ठिकाणी विशेष म्हणजे नाना पटोले या ठिकाणी निवडणूक लढतील का हा प्रश्न पडला होता आणि वरिष्ठांचाही त्यांना पाठिंबा होता. पण या ठिकाणी नाना पटोळे हे उमेदवार दिले तर तुम्हाला काय वाटतं की नाना पटोळे निवडून येतील का? प्रशांत पटोले सॉरी प्रशांत पटोले हे नक्की निवडून येतील. आज तुम्ही बघा, गावागावातून सुनील मेंढे साहेबांना हाकलून काढण्यात आलं आहे. कारण काय आहे, त्यांनी जनतेसाठी काहीच केलं नाही. मी म्हणतो, माझं सगळं महायुतीला चॅलेंज आहे, तुम्ही खासदार साहेबांच्या विकासाच्या कामावर हे निवडणूक लढा. तुम्ही खासदार साहेबांचे कामं दाखवा, खासदार साहेबांनी काय केलं ह्या क्षेत्रासाठी ते दाखवा, युवकांसाठी काय केलं, रोजगारासाठी काय केलं ते दाखवा, महिलांसाठी काय केलं हेच दाखवा, शिक्षामध्ये काय केलं. आता आमचे आदरणीय जिल्हा परिषदचे अध्यक्ष पंकज भाऊ आहेत, आत्ताच त्यांच्या जिल्हा परिषदमधून नोटीस निघाल्या आहेत, जिल्ह्यातल्या 180 शाळा बंद, शासकीय शाळा बंद होणार आहेत. आणि मग असा कसला विकास आहे? यांच्या प्रश्नाचं उत्तर कार्यकर्त्यांकडून घेऊया. समायोजित करण्यात येणार आहेत. समायोजित नाही, बंद आणि समायोजित दोघांमध्ये फरक आहे. नाही या निवडणुकीचा मुद्दा, एक मिनिट, आपण एक काम करूया. या निवडणुकीचा मुद्दा आहे विकास कामांचा. आपण आपण 2 मिनिटं या ठिकाणी कार्यकर्त्यांबरोबर या ठिकाणी वरिष्ठ पत्रकार आहेत. आपण वरिष्ठ पत्रकारांना हा प्रश्न विचारूया की तुमच्या, सर मला एक सांगा, तुम्ही या ठिकाणी 2 मिनिटं ऐका ना, आपण चर्चा करूयात. या ठिकाणी आपण पत्रकार आहात, दोघांचे एकमेकावरती आरोप होतात. मला एक सांगा की या ठिकाणी जे विकास कामं झाले का नाही, तुम्हाला काय वाटतं? विकास कामाचं असं काही प्रकरण दिसत नाही, कारण की जुने जे कामं आहेत त्यांनाच आपलं काम दाखवण्याचा विद्यमान खासदारांनी प्रयत्न केलेला आहे. आणि विकासात्मक अशी एकही ठोस उपाययोजना गोंदिया भंडारा लोकसभा मतदारसंघात नाही. रेल्वेची समस्या तर खूपच बिकट झालेली आहे. रेल्वेची समस्या तर एवढी बिकट झालेली आहे, ज्या रेल्वेच्या नावावर ह्यांनी प्रेस नोटचं एक फोटो सेशन राबवलेलं आहे. महाराष्ट्र आणि विदर्भ एक्सप्रेस यांचं शेवटचं स्टॉप गोंदिया आहे, पण सूर्याटोला ते रेल्वे स्टेशन 1.5 किलोमीटर अंतरावर ते 4-4 तास थांबते. आज या ठिकाणचा यांचा पत्रकारांचा खास प्रश्न आहे, त्याचा उत्तर मला तुम्ही पहिलं द्या. यांचं मत जे आहे, कारण पत्रकार ही चौथा आधारस्तंभ आहे, जनतेची बाजू मांडणार आहे. तुमचं काय मत आहे? बरोबर हे म्हणत आहेत. त्यामध्ये कसं जे यांनी चुकीची माहिती दिली, त्याच्या जिल्हा परिषदची जी शाळा आहेत ते समायोजन जे शासनाचं धोरण आहे ते बंद करायच्या काही शासनाच्या नाही उद्देश आहे, नाही त्यांच्या अशी कशी मानसिकता पण नाही आहे. चुकीची माहिती देणार, जातीपातीचं राजकारण ते करतात. आणि नाना पटोले जिसके बारे में ये एक मिनट बात करिए ना, आप मत करिए, पूछेंगे ना मुझे. नाना पटोले जी भारतीय जनता पार्टी से 2014 का इलेक्शन उन्होंने जीता, और 2014 के इलेक्शन जीतने के बाद हम भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ताओं ने उनके लिए काम किया, और 3 साल उनका निष्क्रियता जो रही उसका परिणाम ये हुआ कि उनको सांसदीय पद छोड़कर जाना पड़ा कांग्रेस के अंदर. और रही बात विकास की, अगर आज पूरे जिले के अंदर जो हाईवे के जाल फैल रहे हैं, अगर इस पूरे जिले के अंदर 125 घरकुल की निर्मित हो गई, आज ये रेलवे स्टेशन अमृत भारत के माध्यम से हो रहा है, आज आयुष्मान कार्ड की योजनाएं हर गरीब तक पहुंच रही है. आज जाति पाति का राजकारण, सिर्फ इनके पास एक ही मुद्दा है कि संविधान खत्म हो जाएगा. मुझे बताइए, अगर एक मिनट रुक जाइए, मैं बोल रहा हूँ, अगर इस देश के अंदर 2014 में ये झूठी बात है, 2000 आपको मला याच्यामध्ये एक प्रश्न तुम्हाला मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा. 2014 से 2024 तक भारतीय जनता पार्टी की सरकार है. अगर बाबा साहेब आंबेडकर को हराने का जो काम किया है वो इन्होंने किया है. याच्या ठिकाणी हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. आपण इथे एक 2 मिनिटाचा एक प्रश्न आहे. अगदी मला एवढा हा प्रश्न या ठिकाणचा, आपण या ठिकाणी देशोन्नतीच्या माध्यमातून एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा घेतोय की या ठिकाणी आता
नरेंद्र मोदी यांचा 2 मिनिटं या ठिकाणी नरेंद्र सर 2 मिनिटं येस या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की विदर्भामध्ये आत्महत्यांचं प्रमाण वाढलं होतं, विदर्भामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न होते, विदर्भामध्ये आजपर्यंत एवढे सारे प्रश्न असताना विदर्भामध्ये कधीही नरेंद्र मोदी फडकले नाही, अमित शहा फडकले नाही किंवा दिग्गज नेते या ठिकाणी फडकले नाही. पण यावेळेस अमित शहा नरेंद्र मोदी यांना वारंवार या ठिकाणी यावं लागतं. या ठिकाणी आपण थेट जाऊयात पत्रकारांकडे. तुम्हाला काय वाटतं की नरेंद्र मोदी आजपर्यंत या ठिकाणी आले नाही पण आता त्यांना यायची काय गरज पडते? उमेदवार ढिला आहे? उम्मीदवार ढीला है ये प्रश्न अलग है. पहला प्रश्न मेरा पक्ष और विपक्ष जो यहाँ पर मौजूद है पदाधिकारी लोग, उनसे एक मेरा प्रश्न है कि कोई भी चुनाव मुद्दों पर होता है, जनता के मुद्दों पर होता है. हम ये देख रहे हैं देश में और शहर में कि हमारे पास में जनता के मुद्दे नज़र नहीं आ रहे. इनके आपस के लड़ाई झगड़े के मुद्दे जो हम हमारे सामने रखते हैं तो हमारे जनता के मुद्दे गौण हो जाते हैं. और वो जनता के मुद्दे में हमारा अगर ग्रामीण क्षेत्र पकड़ो, ये विकास की जो बात कर रहे हैं, विकास के नाम पर कितने लोगों को सुविधा मिली है, कितना उसका लाभ ले रहे हैं, कितने परसेंटेज में जो लोग अभी उसका भुगत रहे हैं उस विकास के नाम पर, तो वो अगर बताएं कि ग्रामीण क्षेत्र में विकास के नाम पर व्यक्तिगत रूप से हर एक नागरिक का और वो सार्वजनिक क्षेत्र से जो जमाने भर की विभिन्न समस्याएं उनके बारे में आप अगर बताएं हाईवे रोड को छोड़ करके. यांचं म्हणणं स्पष्टपणे आहे की या ठिकाणी जे रोडचं जाळं फिरवण्यात आलं आहे हा विकास नाही, विकास पोटासाठी असतो, विकास नोकऱ्यांसाठी असतो, बेरोजगारांसाठी असतो. सर मला तुम्हाला जो प्रश्न विचारला होता, नरेंद्र मोदी अमित शहा या ठिकाणी कधी आले नाही पण ते वारंवार या ठिकाणी येतात, या ठिकाणी सभा घेतात. तुम्हाला काय वाटतं की यावेळेस मोदी सरकार कुठे घाबरली? देखो ये बात जो है, जो राजनीतिक क्षेत्र के अंदर में परिस्थितियाँ बनती है, ये जो भीड़ जुटाने वाला काम जो होता है उससे अपने को ये भी नहीं तय किया जा सकता कि ये एक तरफा है. और दूसरी बात यह है कि अगर वो नहीं आ रहे हैं तो ये भी नहीं माना जा सकता कि घबराहट के स्थिति में वो चल रहे हैं. तर या ठिकाणी आपण पाहतोय या ठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडी ह्या दोघांनी आपण या ठिकाणी चर्चेला बोलवलं आहे. आज सगळ्यात मोठा या ठिकाणचा जो सत्ताधारी पक्ष आहे तो म्हणजे भाजपा, आणि भाजपाला सत्ताधारी पक्षात असल्यामुळे जनतेचं उत्तर देणं हे भाग आहे. मला एक सांगा, तुम्ही आज तुमचा जो प्रतिनिधी आहे तुम्हाला काय म्हणायचं, तुमचा काय आरोप आहे? साहेब माझं फक्त एक प्रश्न आहे. यांनी आता जे हायवे प्रोजेक्ट आणि आयुष्मान भारतबद्दल बोलू, SITची रिपोर्ट काय म्हणते? भारत माला प्रोजेक्टमध्ये यांनी पर किलोमीटरला 8 कोटीचा भ्रष्टाचार केलेला आहे आणि आयुष्मान भारतमध्ये एका नावावर 8-8 लाख रजिस्ट्रेशन आहे. मुर्द्याचेही पैसे भारतीय जनता पार्टीने खाल्लेला आहे आणि जे लोक ह्या संसारमध्ये नाही त्यांच्या नावावरही पैसे काढण्यात आलेला आहे. एवढा भ्रष्टाचार करण्यासाठी योजना आहे का? आयुष्मान भारत लोकांच्या फायद्यासाठी आहे. SITचे रिपोर्ट याचं उत्तर देतात मॅडम, तुम्ही द्या याचं उत्तर, तुम्ही द्या. एक अच्छा या प्रश्नाचं उत्तर ऐकाय का मॅडम उत्तर सर जे 70 वर्षात झाला नाही आहे नाही. आपण हा जो सर या प्रश्नाचं उत्तर मॅडम देत आहे. 6,10,000 यहाँ पे अगर आयुष्मान के बेनिफिशियरी है 6,10,000 तो वो गरीब को अगर इलाज मिल रहा है फ्री में तो कांग्रेसियों को सहन नहीं होगा. तुमचं काय मत? जो 70 साल में जो 70 साल में नहीं हुआ विकास. एक मिनिट ऐका. एक मिनिट आपण या चर्चेवरती बोलूयात. अभी एक बात सुन लीजिए. नहीं, इनको ये सहन नहीं होगा कि गरीब को इलाज मिल जाए. आपको सहन नहीं होता किसी गरीब के सर पे छत आ जाए. चर्चा आपण या ठिकाणी चालू ठेवा. त्यांचे प्रश्न उत्तर बघूयात. देशोन्नतीच्या आपण या ठिकाणी हे चर्चा सत्र यांचं थांबेपर्यंत आपण घेऊया एक छोटीशी विश्रांतीनंतर पुन्हा भेटूया या चर्चा सत्रामध्ये. याच ठिकाणी घेऊया एक छोटीशी विश्रांती. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका.
फक्त देशोन्नती न्यूजवर. गरीब आदमी जाता है, महात्मा ज्योतिबा फुले का जब कार्ड लेके जाता है वो मर जाता है, उसके बाद में पैसे नहीं आते. आप बता रहे कितने लोग आज भी लोगों के घर के जो या ठिकाणी जनतेचा भयंकर रोष आहे. भारतीय जनता पार्टी को 400 को क्या 40 सीटों का भी डर है, इसीलिए वो जिले में तोड़मोड़ का राजकारण कर रही है महाराष्ट्र में, और पूरे भ्रष्टाचारियों को अपने साथ ले जाने का काम भारतीय जनता पार्टी ने किया है. और नाना भाऊ ने ओबीसी और किसानों के हित में बातें नहीं सुनी जा रही थी केंद्र सरकार की, इसलिए उन्होंने राजीनामा दिया. एक मिनिट मला देशोन्नतीच्या माध्यमातून एक सत्ताधाऱ्यांना एक प्रश्न विचारायचा आहे. जर भाजपाचं काम खूप चांगलं होतं आणि तर भाजपाला पक्ष फोडून नेते न्यायची काय गरज होती, हा प्रश्नाचं उत्तर मला द्या. मैं बोलता हूँ, एक मिनट जाओ, अगर शिवसेना के अंदर उद्धव साहब को अगर अपनी शिवसेना संभालती नहीं तो इसमें हमारा दोष नहीं है. अगर मान लो राष्ट्रवादी के अंदर तुम्हारी पार्टी अगर छोड़ के आ रही है, हमारी पार्टी छोड़ के आ रही है. आपण या ठिकाणी पाहतोय, या ठिकाणी हे डिबेट कुठेतरी चर्चा थांबत आहे. या डिबेटमध्ये या ठिकाणी आपल्याला या विषय जरी सुरू असेल तरी महाविकास आघाडी यांना महायुतीला उत्तर देता येत नाही, म्हणून महाविकास आघाडी या ठिकाणी जिंकलेली आहे. या ठिकाणी आज आपण पाहतोय की नारेबाजी सुरू आहे आणि विशेष म्हणजे या ठिकाणी आपण पाहतोय की महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये काही. मॅडम तुम्हाला काय बोलायचं तुम्ही सांगा. हे असे नारे लावून काही होणार नाही आहे. हे असे नारे लावून काही होणार नाही आहे. ऍक्च्युली ज्या योजना आहे त्या सर्वजण लाभ घेत आहे. हा एकटा भारतीय जनता पार्टी घेत नाही आहे. या लाभासाठी प्रत्येक, मी पण नगरसेविका आहे, भारतीय जनता पार्टीची जिल्हाध्यक्ष आहे, प्रत्येक व्यक्ती या योजना घ्यायसाठी हॉस्पिटलला जात आहे आणि या योजनेचा लाभ सुद्धा मिळत आहे. या ठिकाणी आपल्याला कळतं. या ठिकाणी मला एवढंच म्हणायचं आहे, आपलं चर्चासत्र या ठिकाणी ऐका ना, आपण एका प्रश्नाचे उत्तर दिले तर बरं होतील. एक मिनिट माझं बोल ऐका ना सर. डिबेट ठेवलेली आहे. या डिबेटमध्ये आपण प्रश्नांची उत्तर द्या, एकमेकांचे प्रश्न. एक मिनिट आपण मला कळकळीची विनंती आहे की आम्ही जो प्रश्न विचारला, मला आता एक कळकळीची विनंती आहे. देशोन्नतीच्या माध्यमातून आपणास एकच म्हणायचं, जो प्रश्न ज्यांनी विचारला त्याचं उत्तर कृपया त्या पक्षाने द्यावं. आपण त्याच्यापेक्षा मला असं म्हणायचं आहे की तुम्हाला जर बस एवढं मला म्हणायचं आहे. आता आपण परत एक मिनिट एका मंत्राला ठेवू नका, तिकडे नाही, प्रश्न तो नाही आहे. तुम्ही ओरडताय त्याच्यामुळे बोलणं चालेल. एक मिनिट थांबा. मी ज्यांना प्रश्न विचारला कृपया त्यांनीच उत्तर द्यावं. मला आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आमचा जो होता, देशोन्नतीच्या माध्यमातून मला महायुतीला हा प्रश्न विचारायचा होता की नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी विदर्भामध्ये कधी दौरे केले नाही, एवढे दौरे आता वाढलेले आहेत. त्या दौऱ्याच्या मागचं कारण भाजपा कुठे घाबरली का, हे मला उत्तर तुम्ही द्या सर प्लीज. भाजपा घाबरलेली नाही आहेत. आपल्या उमेदवाराकरता सगळं पक्ष ते आपला शीर्ष नेते येतात आणि ते आपली सभा लावतात. पहिला क्वेश्चन होता खेमनजीकडून आलेला होता कि इधर ट्रेन, हमारे बीच में ट्रेन का बड़ा मुद्दा है और हम सब सफ़र हो रहे हैं, लेकिन ये भी हमको विश्लेषण करते आना चाहिए क्या विकास यात्रा जब चालू होती है तो हमको अभी मालूम होना चाहिए कि हमारी तीसरी लाइन की विकास यात्रा चालू हो रही है. ये किसके गवर्नमेंट में हो रही है? मोदी जी के गवर्नमेंट में हो रही है. और जहाँ पे भी विकास कार्य चालू होते हैं तो वहाँ पे हमको थोड़ी सी तकलीफें सहन करनी पड़ती है. जैसे हमारा रोड टूटता है, पुलिया टूटता है, तो हमको कहीं ना कहीं हमारे को साल भर के लिए तकलीफें, 2 साल के लिए तकलीफें झेलनी पड़ती है. उसी प्रकार से ट्रेन का जो मुद्दा है, हमने भी अपने पक्ष रखते हुए हमारे पक्ष को भी बोला है. तो क्या उनने कैसे क्या ट्रेनों का परिचालन करना, ये मुद्दा भी हमको ध्यान में रखना पड़ेगा कि हम ये नहीं बोल सकते कि इसके वजह से हमारी सरकार है, इसके वजह से हमने इसमें तकलीफ पा रहे हैं. ये हमको बात रखनी है कि हमारा विकास की लाइन, तीसरी लाइन चालू है, चौथी लाइन का भी काम चालू हो रहा है. तो यहाँ कहीं ना कहीं तोड़फोड़ में हमको ये परिचालन में हमको तकलीफें आएगी. या प्रश्नाचं अतिशय सुंदर उत्तर यांनी दिलेलं आहे. आपण या ठिकाणी मला एवढंच म्हणायचं आहे की प्रश्नाचे उत्तर आपण घेऊया. यांनी जो पत्रकार सरांनी जो प्रश्न विचारला होता, खरं तर त्याचं उत्तर राहिलं होतं, ते उत्तर यांनी दिलेलं आहे. मला एक सांगायचं की तुमच्याकडनं काय आरोप आहे, तुम्ही हात वर केला, तुम्ही सांगा.
यांच्या म्हणणं ज्या प्रकारे त्यांनी स्पष्टीकरण दिलं अगदी चुकीचं स्पष्टीकरण आहे. तुम्ही आता गोंदियाच्या नगर परिषदमध्ये बघाल एक लहान पुलिया होता. लहान पुलिया तोडण्याच्या यानं 5 कोटीचं टेंडर काढलं. लहान पुलिया तुटला त्याच्यानंतर त्याच्या पर्याय व्यवस्था म्हणून एक दुसरा पूल तयार होणं गरजेचं होतं. मी जबाबदारीने तुम्हाला सांगतो का पूर्ण भंडारा गोंदिया मतदारसंघामध्ये सन्माननीय खासदारांचे 3000 कोटीचे कामं त्यांच्या नावानं आहेत. तुम्ही बघा भंडारा पवनी नॅशनल हायवे, लाखांदूर साकोली नॅशनल हायवे कोणत्या कंपनीला आहे? सन्नी कन्स्ट्रक्शन. तुम्ही त्याच्या निलज फाट्यापर्यंत जा, तिथे चालायला लोकांना रस्ता नाही. मी माझ्या नवेगावांमध्ये आमच्या वतीनं काळे झेंडे दाखवले. त्यांच्याकडे प्रोजेक्ट घेऊन गेल्यानंतर त्यांनी सन्नी कन्स्ट्रक्शनना नॅशनल पार्कचा विकास करू म्हणून एक मोठा प्रोजेक्ट दिला. त्यांनी स्वतःच कन्स्ट्रक्शनचे काम केलं, परंतु त्याचा उद्घाटन पण होऊ शकला नाही. एवढी बिकट परिस्थिती, एक साधा 30 लाखाच्या गार्डनचा उद्घाटन नॅशनल पार्कचा होऊ शकत नाही. या ठिकाणी अशी परिस्थिती या खासदारांनी करून ठेवली. या ठिकाणी यांचं मत आहे की या ठिकाणी खासदारांनी विकास कामं नाही केले तर विकासाला थांबवलेलं आहे, यांचं स्पष्ट मत आहे. मॅडम, तुमचं बऱ्याच वेळापासून बोलणं चालू होतं, मला एक सांगा, या ठिकाणी जे नरेंद्र मोदींच्या सभेचा परिणाम तुमच्या मतावरती होईल का? कारण आज या ठिकाणी जे झालेलं पक्षफोडीचं राजकारणामुळे महाराष्ट्रामध्ये कुठेतरी भाजपा कमी मताने येऊ शकतं असा अंदाज बऱ्याच ठिकाणी सांगला जातो. तुमचं काय मत? सर, असं नाही आहे. पहिली गोष्ट तर पहिलेपासूनच 2014चं स्वप्न होतं मोदीजींचं की विकासाच्या गंगेसोबत चालायचं आणि पूर्ण लोकांना एक साथ मुठ्ठी बांधून विकास सोबत करायचा. त्याचा विषय यांनी दुसरा घेतला आहे की हे डर गए, कोणी कोणाशी भीत नसतात आणि 70 वर्षात जे काही झालं नाही ते 10 वर्षात झालं. 70 वर्ष विसरले, 10च वर्ष समोर आणून राहिले. आणि त्याच्यानंतर जो 10 वर्षाचा विकास आहे तो मोदीजींचा आहे. आणि 5 वर्षात जे आपले लोकसभेचे उमेदवार सुनीलजी मेंढे आहे यांनी भरपूर विकास केला आहे. परंतु 2 वर्ष कोरोना आणि 3 वर्षाचा जो आज कार्यकाल आहे त्याच्यामध्ये इतका विकास झाला आहे आणि तो मोदींच्या माध्यमातून झाला आहे. 70 वर्षात काहीच झालं नाही सर. तर 10 वर्षाची अपेक्षा कशी ठेवू? नरेंद्र मोदी यांच्या शब्दानंतर नरेंद्र मोदी यांचा विकास देशात झाला. नरेंद्र मोदी यांनी देशात विकास केला, परंतु नरेंद्र मोदींचे जे या ठिकाणचे खासदार आहेत त्यांनी स्थानिक विकास केला नाही असं यांचं मत आहे. तुमचं मला थर्ड लाईनचं सांगतो. कमळाबाईच्या पोट्याला विकास पैदा नाही झाला, त्यामुळे पहिले शिंदे साहेबाला घेतले, त्यांच्यानी पण नाही झालं तर मग अजितदादाला घेतले, अजितदादांना पण नाही झालं तर आता अशोकराव चव्हाणांना पण घेतले, पण कमळाबाईच्या पोटाला विकास पैदा नाही झाला. आणि हा अतिशय सुंदर प्रश्न आहे. मला या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या. नाही एक मिनिट आपण मला एक सांगा. नाही, तुमचा प्रश्न आहे, तुमचा महाविकास आघाडीचा. अशोकराव चव्हाणांचा मुद्दा निघाला, त्याचं उत्तर आपण घेऊया. अशोकराव चव्हाण एक मिनिट थांबा, आपण उत्तर घेऊ ना, आपण उत्तर घेऊया. अशोकराव चव्हाण एवढे दिवस काँग्रेसमध्ये होते आणि नाही येस, तर मला एक सांगा, अशोकराव चव्हाणांच्या मुद्द्याबद्दल त्यांचं म्हणणं आहे की अशोकराव चव्हाणांना बोलण्याचं कारण काय होतं? आता इतके वर्षानुवर्ष ज्यांनी काँग्रेसचं राजकारण केलं, त्यांनी जर 10 वर्षामध्ये या देशाचा विकास पाहिला आणि त्या विकास बरोबर एक मिनिट बरं, तुमच्या अशोकराव चव्हाणांचं उत्तर घेऊया. हा, आता इतके वर्षानुवर्ष त्यांनी काँग्रेसचं राजकारण केलं, पण त्यांनी काँग्रेसच्या पूर्ण कार्यकाळामध्ये तेवढा विकास पाहिला नाही. आणि या 10 वर्षात मोदीजी जो विकास धावत आहे त्यात त्यांना सहभागी व्हायचं होतं. त्यांचं श्वेतपत्रिका नाही, या अगोदर आदर्श घोटाळ्या संदर्भात श्वेतपत्रिकेमध्ये त्यांचं नाव आल्यानंतर त्यांनी लगेच भाजपात उडी घेतली. हा प्रकारच होता, असा नाही आहे. हे सत्य आहे. श्वेतपत्रिकेमध्ये नाव आल्यानंतर काही दिवसातच अशोकराव चव्हाण नॉट रिचेबल होते आणि त्याच्यानंतर ते भाजपात गेले. आणि या गोष्टीबद्दल नितीन गडकरी यांनी देखील स्पष्ट एबीपी माझाच्या कट्ट्यामध्ये सांगितलं आहे की आमच्या पक्षात जो येतो तो वॉशिंग मशीनमध्ये निघून फ्रेश होतो. नहीं एक मिनट, यांचं उत्तर सर तुम्ही द्या. अशोकराव चव्हाणांचा मुद्दा आहे, हा मुद्दा संपला नहीं. अभी जो हमारा इसके पहले जो डेवलपमेंट की बात हो रही थी हमने उस पर डिस्कस नहीं सर, त्यांच्या प्रश्नाचं उत्तर अशोकराव चव्हाणांचं आहे. चौहान जी, अगर यहाँ पे विकास को देखकर, अगर मोदी जी के 10 साल के कामकाज को देखकर अगर भारतीय जनता पार्टी की विचारधारा से जुड़ते हैं तो इसमें हम किसी को प्रॉब्लम नहीं होना चाहिए. जैसे इनके सम्मानीय नेता जो हमारे भी नेता रहे नाना पटोले, इन्होंने कांग्रेस को छोड़कर भारतीय जनता पार्टी में आए. अगर उनको कुछ चीज़ नहीं जमा, उनसे विकास काम नहीं हुआ तो उन्होंने कांग्रेस ज्वाइन कर लिया. इसका मतलब क्या हुआ
ये बात का विचार और इस बात का जवाब देना चाहिए उन्होंने कि उन्होंने कांग्रेस में रहकर भाजप में क्यों आए। देशोन्नतीचा प्रश्न असा आहे की देशोन्नतीचा एक प्रश्न असा आहे की अजित पवारांना चक्की पिसिंग म्हणणाऱ्या अजित पवारांच्या शेजारी परत त्यांना बसावं का लागलं? जो मैंने पूछा उसका जवाब इनसे आप पहले पूछिए। भाजपाकडे याचं उत्तर नाही आहे, भाजपाकडे याचं उत्तर नाही आहे। मला या तुमचा प्रश्न सांगा। माझा प्रश्न नाही, मला भावनाताईंचं स्वागत करायचं आहे मला की त्यांनी खरी जी नस आहे ती पकडलेली आहे। त्यांनी सांगितलं की विकास झाला, पण झाला कोणाचा, तर फक्त आणि फक्त खासदार महोदयांचा व्यक्तिगत विकास झाला असं आपण कबूल केलं, त्याबद्दल तुमचे धन्यवाद। आणि मला यांना विचारायचं आहे की एक तरी नेता सांगा, अशोकराव चव्हाण असोत, अजितदादा पवार असोत, प्रफुल्ल पटेल असो, एकनाथ शिंदे असोत किंवा देशातल्या कुठल्याही भाजपामध्ये प्रवेश करणारा एखादा नेता सांगा ज्याच्यावर इन्कम टॅक्स, CBI आणि EDची इन्क्वायरीची केसेस नाही आहे। केसेस नसणाऱ्या प्रामाणिक माणसांनी, एखाद्या तरी गावाखेड्यातल्या माणसांनी प्रवेश केला असेल त्याला त्याचं उदाहरण सांगा मला। या ठिकाणी भाजपात प्रवेश करणाऱ्यांचा संख्याबळ जे आहे हे ज्यांच्यावरती ईडी लावली होती, याच्यामध्ये किरीट सोमय्यांचंही आपण वक्तव्य ऐकलं असेल की आम्ही ज्यांच्यावरती केस टाकले होते ते परत आल्यानंतर आम्ही त्यांना माफी मागली। तुमचं काय उत्तर आहे? पर्सनली नाव घेऊन बोलणं चुकीचं राहते। पर्सनली नाव घेऊन मी काय बोलली, 70 वर्षात विकास झाला नाही, 10 वर्षात इतक्या अपेक्षा ठेवून बसल्या आहेत, तितक्या अपेक्षा पूर्ण 70 वर्षात विकास झाला नाही। आणि महिलांसाठी सगळ्यात जास्त केलाय मोदीजींनी। आणि मोदीजींनी जेव्हा मोदीजींचं स्वप्न होतं ते पूर्ण होत आहे। मोदीजींनी जे स्वप्न होतं नाना भाऊ मोदीजींचं स्वप्न या ठिकाणी पूर्ण होत आहे असं मॅडमचं मत आहे। अगदी तुमचं म्हणणं कळलं की नरेंद्र मोदी यांनी विकास केला। मला एक सांगा, काय विकास कामामध्ये काय कमी झालेलं आहे? सर विकासाची परिभाषा काय आहे मला समजलं नाही। एक तर तरुण लोक बेरोजगार आहेत आणि इकडे टीचर म्हणजे रस्टिकेट नाही, रिटायर्ड टीचर आहेत, त्यांना जॉब देत आहेत। लोकांना तरुणांना बेरोजगार ठेवून काय विकास होईल का? राहिली गोष्ट डॉलरची गोष्ट, आज 84 पॉईंट काही डॉलरची, एका डॉलरची किंमत आहे, म्हणजे भारतीचा जो रुपया आहे तो एकदम खालावलेला आहे। मग विकास कुणाला म्हणतील हे लोक? मला हे समजून नाही राहिलं। दुसरी गोष्ट, रोजगाराच्या नावावर शेतकरी हा भारतीय आर्थिक अर्थव्यवस्थेचा कणा आहे, परंतु 700 लोक दिल्लीमध्ये मरतात मोर्चा काढताना, त्या लोकांना न्याय देत नाही आणि नंतर ते लोक आपले ग्रहाने ठेवू नये म्हणून ब्रॅकेट लावतात आणि मिलिटरी लोक फोर्स उभे करतात। याला विकास म्हणावं का आपण? या ठिकाणी दिल्लीचा हा प्रश्न पडलेला आहे। खरं तर शेतकऱ्यांना या ठिकाणी जो अत्याचार झाला होता हा अगदी म्हणणं आहे। यांचं मत काय, तुमचं मत काय मला सांगा। एक मिनिट सर, इथे सगळे प्रस्थापित राजकीय पक्ष बसलेले आहेत आणि आपला महाराष्ट्रामध्ये विदर्भ जो आहे 1960मध्ये जो सामील झाला तेव्हापासून ह्या विदर्भाचा जो विकास आहे हा भकास झालेला आहे। इथली सगळी साधन सामुग्री जे आहेत, इथले प्राणी जे आहेत, इथले जे उद्योग जे आहेत हे सर्व दुसऱ्या राज्यामध्ये पळवले जातात आणि इथले जे कोणत्याही पक्षाचे खासदार असो, आमदार असो, कोणी एक प्रश्न सुद्धा विधानसभेत किंवा लोकसभेमध्ये विचारत नाही। इथले विदर्भातले 11 खासदार या विदर्भाच्या विकासाबाबतीत गेल्या 10 वर्षात एकही प्रश्न विचारलेला नाही। ज्या राजकीय पक्षांनी विदर्भाची काय म्हणते आपले विदर्भाची बाजू घेतली, म्हणजे विदर्भातल्या नेत्यांनी त्यांना जेव्हा महाराष्ट्राचं मोठं पद मिळालं त्यांनी त्या विदर्भाच्या प्रश्नाकडेच दुर्लक्ष केलं। काही पक्षांनी लेखी लिहून दिलं, म्हणजे केंद्रीय मंत्र्यांना लिहून दिलं होतं की आमचं जर सरकार आलं तर आम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये विदर्भ देऊ, पण ते पण विसरले। कोणी सांगितलं होतं की मी लग्नच करणार नाही विदर्भ झाल्याशिवाय, त्यांना सगळे पोरं बाळ झाले आहेत। काही लोक जो आहे सर विदर्भाच्या नावावर मोठमोठे नेते झाले, आपापलं घर भरलं, आपापले मोठमोठे बंगले, मोठमोठे इमारती आणि मोठमोठे जो आहेत इस्टेट सगळे जमा केलं आणि या विदर्भावर एवढी बेकारी, बेरोजगारी, महागाई आणि एवढा म्हणजे या आपला जो आहे विदर्भ जो आहे याला मुंबईमध्ये एकदम म्हणजे निकृष्ट दर्जाचे समजतात। तरी पण इथले जो नेते जो आहेत हे त्या बाबतीत उचलत नाही आणि त्यांचीच तरी उचलण्याचा प्रयत्न करतात। तर विदर्भाच्या विकासासाठी या नेत्यांचं काय मत आहे? सगळं पक्ष यांचा आपल्याला मुद्दा कळला आहे। यांच्या प्रश्नाचं उत्तर आपण थेट BJP कडनं घेऊया।
बीजेपीच्या संदर्भात आपसे मेरी एक शिकायत है, जो सवाल हम करते हैं उसका आप उनसे जवाब पूछने नहीं जाते, आप नहीं जाते। मेरा मेरा आपने सवाल नहीं मेरा पूछा है, मेरा आप एक सवाल उनके सवाल का मेरा एक सवाल है, अगर इस देश के आज़ादी के इतने सालों के बाद भी अगर हमारे आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी को जल जीवन मिशन के माध्यम से महिलाओं के लिए पानी की व्यवस्था करनी पड़ रही है, तो 70 साल के राजकारण में कांग्रेस ने क्यों नहीं करी बताइए। यांच्या प्रश्नाला नहीं एक मिनट काका ने बोले अभी एक मिनिट यांचं उत्तर घ्या. शैलेश एक मिनट काका ने बोले कि ये वेगड़ा विदर्भ है ना, शिवसेना की पहले भी भूमिका अखंड महाराष्ट्र की थी, चाहे मेरे मित्र पक्ष बाजू में बैठे होंगे, इनकी भी भूमिका जो है वो है अखंड महाराष्ट्र की। वेगड़े विदर्भ के विषय के अंदर में शिवसेना ने कभी कोई बात उठाई, हमको वेगड़ा विदर्भ चाहिए नहीं, अखंड महाराष्ट्र की भूमिका हमारी। बीजेपीला वेगळा विदर्भ पाहिजे. एक मिनट अभी आप बात रही उद्योग की, तो 2014 के अंदर में आज जो इनके पास राष्ट्रीय नेता है, मैं नाम नहीं ले रहा हूँ क्योंकि जो आदरणीय होते हैं उनका नाम लेना कभी कभी टंग स्लिपिंग हो जाती है, तो पारिवारिक रिश्ते हो सकते हैं। 2014 के अंदर में जब वो खासदार बने तो अशोक लेलैंड की फैक्ट्री के अंदर में हमने आंदोलन लगाए, तो वो फैक्ट्री के समय उन्होंने क्यों निष्क्रियता दिखाई, जो निष्क्रियता उन्होंने दिखाई आज मेरे मित्र यहाँ बैठे हुए हैं। आप हर बात का जवाब जो है चिल्ला के नहीं हो सकता। पहला मुद्दा, हमारी भूमिका अखंड महाराष्ट्र की है, वेगड़ा विदर्भ हमको चाहिए नहीं। और बात रही फैक्ट्रियों की, तो गोंदिया भंडारा जिले के अंदर में जब भारतीय जनता पार्टी शिवसेना की सरकार थी उस समय भी बहुत प्रयास हुआ, लेनेसिडा टाइप की कंपनी हमने लेके आए, मगर यहाँ पर वर्करों की निष्क्रियता से कई बड़े बड़े उद्योग ठप पड़ गए। शैलेश जी आप यहाँ पर हैं, उस समय आप भी पदाधिकारी थे, लेनेसिडा की फैक्ट्री अब यहाँ पर आई। नहीं एक मिनट किशोर, नहीं स्वतंत्र विदर्भ ना तुम्हारी भूमिका है ना हमारी भूमिका है। स्वातंत्र्य विदर्भात संदर्भात एक मिनिट या प्रश्नाचा उत्तर मी तुम्हाला एक मिनिट 2 मिनिट स्वातंत्र्य नाही ऐका, तुमचं जेव्हा युती होती शिवसेनेची आणि भाजपाची तेव्हा देखील भाजपाने यावेळेस विदर्भ वेगळा पाहिजे नाही, माझा ऐका, भाजपाने वेगळा विदर्भ पाहिजे आणि करेल हे आश्वासन आप सुनिए उस बात को, यहाँ दोनों शिवसेना बैठी हुई है। शुरू से शिवसेना का ध्येय धोरण पृथक विदर्भ का नहीं रहा, लेकिन हमारा ध्येय धोरण आज भी अखंड महाराष्ट्र। ये फिर इसका जवाब भी अखंड इसका जवाब आप नहीं दे सकते, इनका जवाब ये दे सकते हैं क्योंकि इसमें नितिन गडकरी और देवेंद्र फडणवीस ने बार बार अलग विदर्भ के बारे में चुनाव किया है। पड़ेगा नहीं आप मैंने क्या बोला, पत्रकार महोदय ने आपसे पूछा कि भाई इतने साल के अंदर में खासदार ने क्या लाया, उसने क्या लाया। अरे यहाँ पर राज्यसभा के भी खासदार रहे, यहाँ पर सांसद भी रहे, एयरपोर्ट आपका आज शरणार्थी कैंप के रूप के अंदर में एयरपोर्ट चालू हुआ, रेलवे स्टेशन की प्रगति हो रही है। और बात रही कि चंदू काका जी ने बोले कि रोड रास्ते, तो सरकारें रोड रास्ते इसीलिए बनाती है कि रोड जब अच्छी होगी तो सड़क किनारे होटल का बिजनेस चालू होगा, नाना किस्म के अच्छे बिजनेस चालू होंगे जिससे आपको रोजगार मिलेगा। चाय बेच सकते हो वहाँ पे? नहीं चाय नहीं एक मिनट नहीं चाय हेलो एक मिनट चाय पीने पे इनको एलर्जी नहीं है, चाय बेचने के शब्द पे इनको इतनी एलर्जी क्यों है, क्या या ठिकाणी ही सभा आपण पाहतोय की आज देशभराच्या माध्यमातून आपण या ठिकाणचं वातावरण, या ठिकाणी सभा आपण चर्चासत्र आपण या ठिकाणी संपवतोय, कारण आज देशभराच्या माध्यमातून चर्चासत्रेला कुठेतरी वळण वेगळं लागलं आहे। महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांमध्ये देखील ही चर्चेच्या प्रश्नाचं उत्तर देण्याची क्षमता नसल्यामुळे या ठिकाणचे हे आजचा हा चर्चासत्र आपलं संपलेलं आहे। या ठिकाणी हे चर्चासत्र आपण थांबवतोय। या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की या ठिकाणचं या चर्चासत्रामध्ये गोंधळ झालेला आहे। या ठिकाणी प्रश्नांची उत्तरं देताना बऱ्याच ठिकाणी या महायुती आणि महाविकास
महाविकास आघाडी यांना या प्रश्नांची उत्तरं कुठेतरी देता आले नाही आणि ही चर्चा या ठिकाणी आपण इथे थांबवत आहोत. येणाऱ्या उद्याच्या 19 तारखेला या ठिकाणी भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघामध्ये या ठिकाणी निवडणूक होणार आहे आणि विशेष म्हणजे या मतदानामध्ये आता जनता कुठपर्यंत साथ देते हे पाहणं महत्त्वाचं आहे. या ठिकाणी महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांमध्ये या ठिकाणच्या प्रश्न आणि उत्तरांचं हे चर्चासत्र या ठिकाणी थांबण्यात आलं आहे. 20 तारखेच्या उद्याच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी जनता कुणाला मत देते, जनता कुणाला कौल देते हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि विशेष म्हणजे या ठिकाणी महाविकास आघाडी येते का महायुतीची सत्ता येते हे पाहणं गरजेचं आहे. आपण या ठिकाणी थांबूयात. कॅमेरामॅन मिथिल तेरसेसह स्वप्नील दुधारे,